अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. एकदंत संकष्टी चतुर्थीला निर्माण झाला 4 शुभ योग. या राशीवर होईल श्री गणेशाची कृपा. उत्पन्न वाढेल, मनोकामना पूर्ण होईल. संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्व संकटांपासून वाचण्यासाठी आणि श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी केले जाते. चतुर्थी ही भगवान गणेशाला समर्पित आहे, जो भक्तांचे सर्व विघ्न दूर करतो, अडथळे दूर करतो. ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आज 4 शुभयोगांमध्ये साजरी होणार आहे. संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्व संकटांपासून वाचण्यासाठी आणि श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी केले जाते. संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण विधीपूर्वक पाळल्यास मोठ्या मनोकामनाही पूर्ण होतात, अशी पौराणिक मान्यता आहे. एकदंत संकष्टी चतुर्थी चंद्रोदय वेळ. संकष्टी चतुर्थीच्या संध्याकाळी चंद्र दिसण्याचे महत्त्व आहे, त्यामुळे 26 मे रोजी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार चतुर्थी तिथी 26 मे रोजी संध्याकाळी 6:06 सुरू होईल, जी 27 मे रोजी संध्याकाळी 4:53 चालेल. त्यामुळे 26 मेच्या रात्री चंद्रदर्शन होणार आहे. 26 मे रोजी संकष्टी चतुर्थीला रात्री 10:42 चंद्रदर्शन होईल. एकदंत संकष्टी चतुर्थी 2024 पूजा मुहूर्त. ज्येष्ठ महिन्यातील एकदंत संकष्टी चतुर्थी पूजेसाठी 2 शुभ मुहूर्त आहेत. 26 मे रोजी सकाळी 7:08 ते दुपारी 12:18 पहिला शुभ मुहूर्त आणि दुसरा शुभ मुहूर्त 7:12 ते रात्री 9:45 आहे. संकष्टी चतुर्थीची पूजा रात्री चंद्रदेवाला अर्घ्य दिल्यावरच पूर्ण मानली जाते. यानंतर उपवास सोडावा. एकदंत संकष्टी चतुर्थीला 4 शुभ योग. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजे संकष्टी चतुर्थी या दिवशी साध्ययोग, भद्रयोग आणि शिववास योग असे अतिशय शुभयोग आहेत. या योगांमध्ये गणेशाची आराधना केल्याने अनेक पटीने अधिक फळ मिळेल, तसेच तुमच्या मनोकामना देखील पूर्ण होतील. संकष्टी चतुर्थीला या राशीचे भाग्य उजळेल. रविवार 26 मे 2024 रोजी एकदंत संकष्टी चतुर्थीला तयार होत असलेला शुभयोग 5 राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ आहे. हा शुभयोग मेष, वृषभ, मिथुन, कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांना चांगला लाभ देईल. श्री गणेशाच्या कृपेने या लोकांना करिअरमध्ये प्रगती होईल. त्यांना आर्थिक लाभ मिळेल. व्यवसायात वाढ होईल. तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील, पण त्या चांगल्या प्रकारे हाताळण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील. तुम्हाला हवा तसा जीवनसाथी मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे कमेंट करा. भाग्यवंत ठराल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.